नवी मुंबई में 14 गांव को समावेश करने के लिए विभिन्न पक्षों के लोग आपस में भिड़ते दिख रहे हैं। सभी पक्षों के लोगों ने इस 14 गांव को नवी मुंबई में समावेश करने के लिए राजी तो हो गए हैं, पर लोक नेता कहे जाने वाले गणेश नायक इसका खुला विरोध कर रहे हैं। उनका साफ यही कहना है कि यह 14 गांव आने से नवी मुंबई पर अतिरिक्त भार पड़ने की आशंका है। इसी के मद्देनजर शिवसेना नेता विजय चौगले ने एक प्रेस कॉन्फ्रेंस कर लोगों को अवगत कराया कि यह 14 गांव के बारे में अगर पहले ही गणेश नायक सोच लिए होते तो कोई प्रॉब्लम ही नहीं था। अब इलेक्शन को ध्यान में रखकर इसे मुद्दा बनाना बिल्कुल गलत है। वहीं दूसरी तरफ एमपी श्रीकांत शिंदे पर जिस तरह से गणेश नायक ने टिप्पणी की, उससे पूरी तरह से खारिज करते हुए विजय चौगले ने कहा कि मुख्यमंत्री काबिल हैं और उनका बेटा यानी कि श्रीकांत शिंदे 2 बार एमपी रह चुके हैं, तो उनके बारे में गलत कहना कोई भी सूचना बर्दाश्त नहीं करेगा। असं तिकडे बोललं गेलं की लोकसभेच्या निवडणुकीच्या मंत्रालयामध्ये एक बैठक झाली, त्यामध्ये जिल्हाधिकारी ठाणे, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अधिकारी यांनी सांगितलं की नवी मुंबईतले 14 गाव समाविष्ट करण्याची चर्चा होणार आहे। चर्चा कसली ठरलेली होती आणि त्यावेळेस 14 गाव समावेश झाले। त्यावेळेस मीटिंगला संबंधित हे नव्हते का? मग त्यावेळेस त्यांनी का ऑब्जेक्शनाने काही गोष्टी घेतल्या नाही? त्यावेळेस का मग हे केलं? मला वाटतं की ज्यावेळेस आम्ही नगरपालिकेने अशासकीय ठराव करून 14 गावाला समाविष्ट करून घेतला, त्यावेळेस जी गोष्ट मला वाटतं ही 16 साली असतील। 16 साली सरकार कोणाचं होतं, काय होतं हे मी सांगायची काही गरज नाही, आणि त्यावेळेस हे कुठं होतं हे मी पण बोलायची काही गरज नाही। मग त्यावेळेस काय झालं आणि नंतर मग आता मला वाटतं एक गोष्ट त्यांनी अशी पण बोलली की एकनाथजी शिंदे नाही म्हटले की आमचे एकेकाळचे सहकारी आहोत आम्ही, आणि सुदैवाने मुख्यमंत्री झाले, सुदैवाने नाही झाले। या ठिकाणी असे शब्द वापरले गेले तिथे की एकनाथ शिंदे हे सुदैवाने मुख्यमंत्री झाले, आनंदाची गोष्ट आहे। त्यांचा मुलगा तिथून कल्याण लोकसभेमधून मतदारसंघातून उमेदवारी करणार होता। निश्चितपणे ही गोष्ट मला खटकली होती, ज्या पद्धतीने निर्णय तो घेतला। तिथे मग इंग्लिश शब्द वापरले की इट वॉज अ प्रॉपर इंग्लिश शब्द वापरले गेले। म्हणजे मला बोलायचंय की आणि परत त्याच्या खाली परत असं सुद्धा की जाऊ दे, एकनाथ शिंदे आपले सहकारी, त्यांच्या मुलाला उमेदवारीच्या अनुषंगाने त्यांनी निर्णय घेतलाय, आपण गप्प बसून उद्गार नाही काढला। तुम्हाला माहिती आहे का, एकनाथ शिंदे सुदैवाने नाही झाले, त्यांच्यामध्ये गट्स होते, त्यांच्यामध्ये हिंमत होती, आणि त्याच्यामध्ये लोकांना चॅलेंज घ्यायची हे होते आणि लोकांसाठी झटणारे हे होते, म्हणून ते मुख्यमंत्री झाले। आणि मुख्यमंत्री प्रत्येकाच्या नशिबात नसतं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब पहिले 5 वर्ष मंत्री झाले आणि पुढच्या 5 वर्षामध्ये डायरेक्ट मुख्यमंत्री झाले। काही लोक तर 15-15, 20-20 वर्ष मंत्री राहिले, पण त्यांनी ती लक्ष्मण रेषा पुढे ओलांडलीच नाही। मला वाटतं मुंबईच्या बाहेरचं कुठं कधी तो गेलेला नाही। आणि या ठिकाणी त्यांनी दुसरं सुद्धा म्हटलं गेलं की त्यांच्या मुलाच्या उमेदवाराच्या अनुषंगाने हा निर्णय घेतला आणि गप्प बसू आणि आम्ही उद्गार नाही काढला। मला एकच सांगायचंय, 2014 साली डॉक्टर श्रीकांत शिंदे हे खासदार झाले। 14-19 म्हणजे 14-19 म्हणजे 2 टर्म त्यांनी काढल्या, त्यांची तिसरी टर्म त्यांची चालू आहे। मला सांगा, ही गावं 29 गावामध्ये समाविष्ट कधी झाली? 14 गाव 2000 माझ्या माहितीप्रमाणे 2007 साली झाले असतील, 2007 साली झाले असतील। आणि या 2007 साली आमदार कोण होता त्या 14 गावचा? ही माझी माहिती चुकीची पण असू शकेल। आता माझ्या माहितीप्रमाणे मला वाटतं 2007 साली हेच आमदार होते, कारण 14 गावं ही बेलापूर मतदारसंघ होता तेव्हा। 9 नंतर बायफिकेशन झाले, 9 नंतर याचे मला वाटतं बेलापूर मतदारसंघात 4 मतदारसंघ, 4 का 5 मतदारसंघ झाले, 4.5 का मतदारसंघ झाले। म्हणजे 2004 ते 2009 ह्या काळामध्ये सुद्धा हेच त्या ठिकाणी आमदार होते। माझ्या माहितीप्रमाणे, माझी माहिती खरी असेल तर खोटी असेल, मंत्री सुद्धा हेच होते। आणि त्याच वेळेस
मंत्री कोण काय होते हे सर्व गोष्टीचा आपण तपास त्यावेळेस व्हायला पाहिजे असं मला वाटते. या दोन झाला, हा दुसरा विषय झाला. तिसरा विषय झाला की काल परवा 2-3 दिवसापूर्वी एक पत्रकार परिषद झाली. सागर यांना ते कॉपी दिल्या का रे? सर्व जो प्रस्तावाची कॉपी मला वाटतं तुमच्याकडे सर्वांकडे आलेली असेल. म्हणजे 14 गावाचं नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये परत त्यांना घेतल्याबद्दल काही बोललं गेलं तिथं. मला माहित नाही की त्या दिवशी मी थोडी पत्रकार परिषद आम्ही त्यावेळेस ऐकली. त्यावेळेस मी स्वतः हा प्रस्ताव मला वाटतं 15-16 साली झाला. तर 16 साली ज्यावेळेस हा 14 गावाचा प्रस्ताव झाला, ज्यावेळेस महासभेपुढे हा आला, महासभेपुढे आल्यानंतर, आणि तुम्हाला माहिती असेल की हा शासकीय ठराव आहे का अशासकीय ठराव आहे? अशासकीय ठराव आहे. आणि हा अशासकीय ठराव आणला गेला. त्यावेळेस विजय चौगुले विरोधी पक्षनेता म्हणून मी त्यांना बोललो होतो की हा शासकीय ठराव का नाही आणला. नवी मुंबई महानगर पालिका का ठराव था, बाकी के सब बातें थी, इसलिए उन्होंने किया. पहले सरकार ने तो नहीं किया था. पहले नवी मुंबई महानगर पालिका ने ठराव करके भेजा सरकार के पास, इसलिए सरकार ने आगे ये लिया, आगे आने का कोशिश किया. एक आम्हाला बोलता है मराठी में एक पाऊल पुढे, त्याचा एक पाऊल पुढे आगे. अब ऐसा जो कहा जा रहा है गणेश साई की तरफ से कि इस शहर पे बहुत बड़ा तान पड़े. भूमिका लेने से पहले भी 2016 में क्यों नहीं सोचा है? मेरा कहना वही है. प्रस्ताव किसने लाया? इन्होंने लाया, महानगर पालिका ने. तब क्यों नहीं सोचा इन्होंने ये? और तब ये सोचना चाहिए था. और ऑप्शन भी है ना अपने पास. जगह बोलो ना तुम सिडको का एक्वायर करने के लिए, वो अम्यूजमेंट पार्क की जगह आप रेसिडेंशियल कर रहे हैं, तो दे दो ना सिडको को. क्यों उसके लिए आप लोग को बोलते नहीं, क्यों नहीं चिल्लाते? आणून त्याला मी काय काय बोललोय त्या पण त्या मिनिट्स मध्ये आहेत सर्व. तुम्हाला त्याचे तो ठरावाची कॉपीज तुम्हाला मी दिलेली आहे. म्हणजे मला सांगायचंय पाणी आत्ताच काय झालं असेल, आणि त्या अनुषंगाने 29 गावाला ही 14 गावं जोडली गेली. मग त्यावेळेस माझ्या माहितीप्रमाणे 14 गांव को लेकर मेरी भूमिका यही है कि 14 गांव को 2016 में जो ठराव किया गया, 14 गांव का जो 2016 में ठराव किया गया, क्यों किया? फिर मालूम है हमारे पास नवी मुंबई महानगर के पास इतना फंड नहीं है, टनल के लिए पैसा लगने वाले है, उधर डेवलप करना पड़ेगा, तो 14 गांव में हजारों करोड़ का खर्चा आने वाला है. तो फिर महासभा ने क्यों ठराव लाया? महासभा में ठराव ला के फिर क्यों अपने नवी मुंबई में ले लिया गया? और अभी उसके बारे में चिल्लाते बैठे हो. मैं बोला चिल्लाने से ज्यादा जो ऑप्शन है उसको ऑप्शन को लो ना, एक्वायर कर लो जमीन. सिडको को बोलो एक्वायर करने को, एमआईडीसी को बोलो एक्वायर करने को. उसमें से जो पैसा आएगा वो पैसा इनके डेवलप के लिए खर्चा करो. और मैं तो बोलता हूँ 300 एकड़ जमीन उतोले के एक्वायर करेंगे तो हमारा नवी मुंबई का जो 12.5% का प्रश्न जो प्रलंबित है वो भी निकल जाएगा, उसमें भी जगह मिल जाएगी. नाही, बाब अशी की 14 गावांचा या महापालिकेत समावेश करण्याचा ठराव झाला. त्यावेळेला काही अटी शर्ती सहित तो समावेश करावा ठरलं होतं. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं त्या परिसरातल्या सरकारी जमिनीवर मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण झालेलं आहे. ते अतिक्रमण राज्य शासनाने काढून देण्यात यावं. एक, या शहराशी त्या 14 गावची भौगोलिक सलगता नाही. उत्तरेकडून येताना ठाण्याच्या महापालिकेच्या हद्दीतून यावं लागतं आणि दक्षिणेतून येताना पनवेल महापालिकेच्या हद्दीतून यावं लागतं. करिता आडवली भुतावलीच्या परिसरातून एक टनेल बोगदा काढण्यात यावा. त्याच्यानंतर ठराव झाला, त्याला 500 कोटीची मागणी केली होती. परंतु तत्कालीन आयुक्त आणि प्रशासक अभिजित बांगर साहेबांनी त्याकरता 6100 कोटी रुपये प्लस 700 कोटी रुपये आत्ताच्या गावांचा विकासाकरता अशी निधी मागितली. आमचं म्हणणं असं की त्या ठिकाणी हे अतिक्रमण पहिल्यांदा काढा, हा टनेल काढून त्याची संलग्नता करा, आणि ते जे काही 6-7 हजार कोटीचे आहे ते MMRDA मार्फत, सिडको मार्फत, हाडको मार्फत त्या ठिकाणी तो विकास करावा. आणि ह्या गोष्टी पूर्ण झाल्यानंतर मग ह्या नवी मुंबई महापालिकेची कनेक्टिव्हिटी फिजिकली करावी. त्या दिवसापासून तो कारभार सुरू करावा अशी आमची मागणी आहे. आणि म्हणून ह्या गोष्टी कशा या शहराला बाधक आहेत या संपूर्ण वर्णनाचं पत्र
माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना दिलेलं आहे. आणि मला विश्वास आहे की हे माझं पत्र त्या ठिकाणी वाचल्यानंतर निश्चितपणे नवी मुंबईच्या जनतेवर होणारा अन्याय ते दूर करतील. या शहराच्या सगळ्या ह्या जडणघडणी झाल्यानंतर या शहरामध्ये ह्या गावांचा समावेश करतील, अशा प्रकारचं मला सांगायचं. जैसे कि ये 14 गांव नई मुंबई महापालिका के अंतर्गत लेने के लिए रमेश डोलेकर के अपने उस वक्त के कारपोरेटर को मैंने सुझाव दिया था. सुधाकर जी सोनावने मेरे थे उस टाइम में ये ठराव पास हुआ, लेकिन अटी शर्ती के साथ में ये कारोबार हुआ था. उसमें पहली एक कंडीशन थी कि ये 14 गांव के इलाके में बहुत बड़े मात्रा में सरकारी जमीन पे अतिक्रमण हुआ है, वो निकालो. उसके बाद में एक शर्त से वो 14 गांव का भौगोलिक कनेक्टिविटी नहीं है. यदि दक्षिण बाजू से आना होता है तो ठाणे कारपोरेशन की हद को क्रॉस करके आना होता है, उत्तर से आना होता है तो पनवेल महानगर पालिका के यहाँ से आना होता है. और तो इसलिए कनेक्टिविटी नहीं, तो इसलिए बोगदा टनल निर्माण करो, अतिक्रमण हटाओ. और वो जो अभिजीत बांगर साहब तत्कालीन आयुक्त ने बोला था कि भाई 6100 मतलब 6100 करोड़ रुपया खर्चा आएगा और जो एग्जिस्टिंग गांव उसके लिए कुछ 700 करोड़ रुपया. तो हमारा कहना है कि ये पैसा एमएमआरडी के माध्यम से, हडको या सिडको माध्यम से उसका डेवलपमेंट करो. डेवलपमेंट उधर की करो, टनल बनाओ, अतिक्रमण निकालो, उसके बाद में ये सड़क का कनेक्टिविटी वो 14 गांव से करो. ऐसे पत्र मैंने माननीय एकनाथ जी शिंदे जी को लिखा है, माननीय देवेंद्र फडणवीस जी को लिखा है, अजित दादा को लिखा है. मुझे विश्वास है ये मेरी जो भूमिका है वो उनको जज जाएगी और उसके माध्यम से वो वैसा निर्णय ले लेंगे. नहीं होता है आज अपन नेगेटिव बोलने की कोई जरूरत नहीं. जब नहीं होगा तब उस टाइम में बात देखा जाएगा. प्रशासनातल्या प्लस मायनस काय गोष्टी ते आम्हाला माहिती. आता आम्ही राईट टू इन्फॉर्मेशन विचारणार. त्या आणि शेवटी प्रश्न असा आहे, येणारी जी महासभा असेल ना, त्या महासभेच्या नगरसेवकांना फक्त दर महिन्याला बैठकीला जाऊन चाय पाणी पिऊन घ्या.